सुरू करा. पहिला मान पाहुण्यांचा. आता तर खाच तू. मगाशी माझ्यासमोर फार शहाणपणा करत होतीस ना, पण आता तुला कळेल मी कोण आहे आणि काय करू शकते ते. पोटात खूप कावळे ओरडत असतील ना, पण तुम्हाला माहितीये कुठे गंमत काय आहे? आंटी, हे खूप टेस्टी आहे. वाव आंटी, इतका अमेझिंग सुगंध येत होता ना, त्याही पेक्षा अमेझिंग याची टेस्ट आहे. म्हणजे इतकं टेस्टी फूड, हे खूप टेस्टी फूड आहे, खूप टेस्टी. म्हणजे इतकं टेस्टी फूड मी पहिल्यांदा खाते. आय एम सो सॉरी मम्मा, पण आपल्याकडे सुद्धा इतकं टेस्टी फूड नाही बनत. नाही म्हणजे सॉरी वगैरे म्हणायची काही गरज नाहीये, पण अहिल्या, दिशा जे काही बोलते ते काही चुकीचं नाहीये. खरंच जेवण फारच सुंदर झालंय. तुम्हाला आवडलं ना, मग झालं तर. हो. इतकं सुंदर जेवण जर मला रोज मिळालं ना, तर माझं डाएट म्हणजे गेलंच. चांगलं झालंय. मूर्ख आहेत का हे? अख्खी बरणी मोकळी केली मी मिठाची, तरी जेवण चांगलं झालंय. अख्खी बरणी मीठ ओतले समद्याच्या उन्हात. चला, आदित्य बाबांनी जेवणाचं कौतुक केलं म्हणजे अहिल्या मॅडमना सुद्धा जेवण नक्की आवडणार. पारू, या सगळ्याचं श्रेय फक्त तुला आणि तुला जातंय. बरं चला, जेवायला वाढूया. नाही नाही, थांबा 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 जरा. पारू, अगं काय झालं? तुला तर खुश व्हायला हवं. सगळं जेवण छान झालंय, चांगलंच तर आहे ना सगळं. पारू, काय झालं? काही टेन्शन आहे का? सावित्री आत्या, ते ते ना दामिनी मॅडमनी जरा गोळ घातलाय. काय? अहो, त्यांनी तुम्हाला समद्यांना बाहेर जायला सांगितलं ना, तेव्हा 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 काय पारू? तेव्हा ना त्यांनी या समद्या जेवणामध्ये भरभरून मीठ घातलंय. काय? वय ही सगळी बरणी मोकळी केली. अरे देवा. सावित्री आत्या, तुम्ही नका ना काळजी करू. मी 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 आहे ना. पण हे जेवण तर सगळं परत बनवायचं. परत? वय कसं शक्य आहे? सावित्री आत्या, तुम्ही तिकडे शांत बसा. मला फक्त सांगा, मीठ आहे ना आपल्याकडं? हो आहे बघ. असू द्या, मी घेते. तुम्ही बसा तिथं, बसा. एक तुम्ही बसा. खूप छान जेवणही आणि घरचा पाहुणचार. किर्लोस्करांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं समाधान तेच आमचं समाधान. आणि खरंच आज सावित्रीने खरंच खूप सुंदर जेवण बनवलंय. दामिनी, काय ग, जेवत नाहीयेस तू? घेते आता. गावाकडे कुणी अशी मस्ती केली तर आपण काय करतो?
वाटाण्यांची खिचडी. काय झालं आवडलं ना? छान आहे. हा मग खा ना. दामिनी, काय चाललंय ग? पाहुण्यांचं जेवण अजून झालं नाहीये, तुझ्या ताटात जेवण तसंच आहे. कुठे निघालीस? खाते. जिंकलंस ग पुरी, जिंकलंस. अगं तुझ्या हातचं जेवण सगळ्यांना इतकं आवडलं की काय सांगू तुला. तुझ्या हाताला मायेचा गोडवा आहे आणि तोच उतरलाय जेवणात. आज तू तारलंस मला. कोणी आहेस रे बाळा तू? खूप कोणी आहेस. सावित्री आत्या, आता बस करा की. पुन्हा जर का कौतिक केलं ना तर कट्टी घेईन मी तुमच्याशी. अगं बाई, मग नाही करत हा कौतुक. बरं सावित्री आत्या, आता औषधं येळेवर घ्यायची. औषध ती कशाला? अगं तू काढा दिलास ना, त्याने ती ठणठणीत बरी झाली मी. दिशा, ये या बाजूला. इथे आपला स्वयंपाकघर आहे. पारू, लपा लवकर. नीट बघून घे, नंतर तुलाच सांभाळायचंय. आजचा स्वयंपाक खूप खास झाला होता. ही दिशा, किर्लोस्करांची होणारी सून, तिला आजचा स्वयंपाक खूपच आवडला, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला घेऊन आली आहे तिला. दिशा, तू विचारत होतीस ना आजचा स्वयंपाक कोणी केलाय? सावित्री, स्वयंपाकघराची हेड. खूप मस्त. म्हणजे इतकं भारी झालेलं जेवण, खूप जास्त अमेझिंग. तुम्ही ना मला प्लीज एक प्रॉमिस करा, माझ्या लग्नात तुम्ही सेम स्वयंपाक करा. हो. आणि हे तुमच्यासाठी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. मला खरंच नको. असं नका करू, प्लीज घ्या. नाही, खरंच नको. अहिल्या आंटी, प्लीज तुम्ही सांगा, तुमचंच ऐकतील त्या. सावित्री, घे, प्रेमाने देते. बरं. थँक्यू. चल. सावित्री, हं? आपल्याकडे विड्याची पानं? विड्याची पानं ती आपल्या खास पाहुण्यांसाठी आणली होती. त्यांना काही कमी पडू नये ना, म्हणून आणून ठेवली होती. चल.
वाचलात, थोडक्यासाठी वाचलात. चला जाते मी. अगं जाते नाही, आता येते म्हणावं. येतो आम्ही. पाया पडते. दिशा, तुझं ब्रेसलेट कुठे आहे? ऍक्च्युली मी ते यांच्या हेडकुक आहेत ना, सावित्री, हा, मी त्यांना ते गिफ्ट केलं. अरे वा, नाईस. येतो. चला अच्छा, या. येतो आम्ही. येते का अहिल्या? चला. हो. माझ्याकडे काय बघताय? आज फक्त गाडीची काच फुटली, ही मीरा परत माझ्या नादी लागली ना, तिचं डोकंच फोडते. दिशा, काय गरज होती तुझं सगळ्यात आवडतं आणि एवढं महागडं ब्रेसलेट त्या सावित्रीला द्यायची? मॉम, तुझ्याकडूनच तर शिकलीये मी. अगं ब्रेसलेट म्हणजे एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट होती. उद्या हे संपूर्ण किर्लोस्कर एम्पायर आपलं होणार आहे. त्यात ते ब्रेसलेट म्हणजे अँड आफ्टर ऑल अहिल्या आंटी इम्प्रेस झाला ना, दॅट इज इम्पॉर्टंट. स्मार्ट मूव बेट. अरे वा, गाडीची काच बदलली. मला उशिराच दिसतं काय? बसा गाडीत. काच बदल. देवा, आता तूच वाचव मला. तुला तर समजच माहित आहे. मी मी लक्ष्मण रेषा ओलांडून गेले हे माझ्या बालक कळू देऊ नको. हा हा, नाहीतर पुन्हा माझ्यामुळे बालक तरस व्हायचा. सावित्री आता काय झालं? पुण्याला काही कळलं तर नाही ना? आणि तुमची तब्येत कशी आहे आता? माझी तब्येत बरी आहे. बाळा शांत हो. अरे काहीही झालेलं नाही, कुणाला काहीही कळलेलं नाहीये. खरंच? कुणाला बी काय बी कळलं नाही? सावित्री आत्या, तुम्हाला माहितीये मी केवढी घाबरले होते. मला तर वाटलं आता पुन्हा माझ्यामुळे समद्यांना त्रास होणार. नाही रे बाळा, तुझ्यासारख्या गोड मुलीकडून काही झालं ना तर चांगलंच होणार, जसं आज झालंय. बाळा तू काय जादू केलीस. किती सुंदर स्वयंपाक केलास तू. सगळी जण खुश झाली. अगदी किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेला साजेसं जेवण केलंस तू. हे बघ ना, त्या बदल्यात दिशा मॅडमनी मला काय दिलंय ते. हे बघ. हे कसलं भारी आहे. लई महाग असेल नाही? हो, खूप महाग आहे. बाळा, हे तुला ठेव. अहो काय करताय सावित्री आत्या? आज तू केलेल्या जेवणाबद्दल तुला बक्षीस. अहो सावित्री आत्या, बऱ्या आहेत ना तुम्ही? अहो कसलं महाग आहे ते. आणि समद्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला मिळालंय, त्यामुळे तुम्हालाच राहू द्या. याच्यावर खरा तुझा हक्क आहे. आज तू छान जेवण केलंस म्हणून मला मिळालं की नाही. हे घे, ठेव तुला. नाही नाही, मला नको. अरे बाळा, मला नको. असं नाही करायचं. हे घे. नको म्हणलं ना. पारू बाळा, माझं ऐकत का नाहीयेस तू? नको. हे घे, हे तुझ्याकडे ठेव. सावित्री आत्या, मी काय सांगितलं तुम्हाला? हे बघा, हे तुमचं आहे ना, मग तुमच्याकडेच राहू द्या. आणि तसं बी कुणाला कळलं तर आणखी काहीतरी अडचण व्हायची. काही होणार नाही, ठेव तुझ्याकडे. नको ना. मला सांग, तुझी आई असती
आणि तिने तुला दिलं असतं तर घेतलं असतंस ना. पारू, काय झालं बाळा? डोळ्यात पाणी का तुझ्या? सावित्री आत्या, तुम्ही आईची आठवण काढली. मला ना आई अगदी माझ्या डोळ्यासमोरच दिसली बघा. दिसली कशाला? आईच आहे मी तुझी. हात पुढे कर. हे घे. आणि असं समज तुझी आईच तुला देते. आई, हे बघ, बघितलंस? तू असतीस ना तर तू बी मला असंच दिलं असतस. तुला माहित आहे हे काय आहे? हे ना मला बक्षीस म्हणून मिळालंय. आज मी समजासाठी लई भारी जेवण बनवलं ना, एकदम तुझ्या हाताच्या चवीचं म्हणून. ताडी बघू मला. हो, भारी आहे ग. आवडलं ना? ओय ओय. अरे 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 हो 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 दोघं बी एवढ्या आनंदात काही विषय समजेल का नाही? बा बस इथं, बस इथं. त्याचं काय झालं बा? ते खेळत खेळत गणीच्या पायाला लागलं. कुठे लागलं बघू? अरे बा, काळजी नको करू र. मी हळद लावली त्याच्या पायाला. ते आपल्या घरातली हळद संपली होती ना, म्हणून मी आत बंगल्यात गेले. तिथनं हळद आणली आणि लावली पायाला. आता एकदम बरं वाटतंय. काय गणी? म्हणजे तू बंगल्यात गेली होतीस? वय म्हणजे तू लक्ष्मण रेषा वळंगले? का गेलीस तिथं? एवढं सांगून पण माझ्या शब्दाची काही किंमत नाही. अरे काय करून ठेवलंस तू? काय करून ठेवलंस? असं कोणी वागतं का? पारू, तू बोलली होती ना की बा तुला त्रास होईल असं वागणार नाही म्हणून बोलली होती ना. मग बंगल्यात जाताना माझी आठवण नाही आली तुला? पण बा, ऐक की. तू घाबरा. आता आता मॅडमच्या समोर काय तोंड घेऊन जाणार मी? काय आज तुझ्या पारूमुळं मला परत मान खाली घालावी लागणार. आयुष्यभर ताठ मानेनं जगलेला हा मारुती आज तुझ्यामुळं माझी इतकी वर्षाची मेहनत
माझ्या शब्दांची किंमत समजा मातीत गेलं.